सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. कसे आहात मित्रांनो? मजेत ना? असायलाच पाहिजे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुदेवाय नमः. आदरणीय गुरुजन वर्ग, शिक्षण वृंद, माझे ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू भगिनी आणि सर्व प्रिय मित्रहो, आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा. मित्रहो, आज मी तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून विचारू इच्छितो. समजा आज तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मानाचा दिवस आहे आणि या दिवशी तुम्ही जे काही आहात, जे काही कमावलेलं आहे, त्यासाठी पहिला धन्यवाद, पहिले आभार तुम्ही कोणाचे मानाल? आईला, आईचे, वडिलांचे, शिक्षकांचे की त्या व्यक्तीचे जिने तुमच्या अंधारलेल्या वाटेवरती मित्रहो प्रकाशाचा दिवा लावला? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायला विसरू नका. मित्रांनो, प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या पाठीमाग एक गुरु असतो. प्रत्येक महान व्यक्तीच्या आयुष्यात असा एक क्षण असतो जेव्हा एखाद्या गुरुने त्याच्या जीवनाची दिशा आणि दशा दोन्हीही बदललेल्या असतात. खरंय का खोट आहे? तुमचं मत काय? मित्रांनो, चला तर मग आज आपण त्या गुरूंना वंदन करूयात ज्यांनी आपल्या अंधारमय जीवनाला मित्रहो खऱ्या अर्थानं प्रकाशमय केले. मित्रहो, आज गुरु पौर्णिमेनिमित्त मला असं वाटतंय की त्यांच्या आठवणीमध्ये दोन शब्द दादा हो आपण व्यक्त झालं पाहिजे, बोललं पाहिजे. मित्रहो, तुमचे गुरु कोण आहेत? तुम्हाला त्यांच्याबद्दल काय आदर आहे? तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या गुरुच्या कोणत्या आठवणी तुमच्या काळजाच्या कोपऱ्यामध्ये दडलेल्या आहे? मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये सांगायला नक्की विसरू नका. नमस्कार, मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज आणि अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मित्रांनो, या फेसबुक पेजवरती, या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच आलेला असाल तर या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपणा सर्वांना विनंती करतो की फेसबुक पेजला फॉलो केलं नसेल तर पहिल्यांदा फॉलो करा. यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर मित्रांनो, अविनाश मोहिते ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सुद्धा आपण फॉलो करा, सबस्क्राईब करा अशी सुद्धा विनंती या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपणा सर्वांना करतो. मित्रांनो, आज आहे गुरुपौर्णिमा आणि तुमच्या आणि आमच्या आयुष्यातील एक सर्वात मोठा उत्सव म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मित्रांनो, गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ उत्सव नाही बरं का, हा आपल्या संस्कृतीतील कृतज्ञतेचा सर्वात मोठा दिवस आहे. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, महर्षी वेदव्यास यांनी वेदांचे संकलन केले, महाभारताची निर्मिती केली आणि ज्ञानाचा अथंग सागर समाजाला दिला. म्हणून हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो बरं का. मित्रांनो, आपण आज जे ज्ञान वाचतो, ज्ञान घेतो, अर्जित करतो, अभ्यासतो आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतो, त्याची मजबूत पायाभरणी वेद व्यासांनी केलेली आहे. मित्रांनो, गुरु म्हणजे केवळ वर्गात धडा शिकवणारी व्यक्ती नव्हे. गुरु म्हणजे आई ही पहिली गुरु, वडील हे दुसरे गुरु, शिक्षक हे तिसरे गुरु आणि जीवनातील प्रत्येक अनुभव हा चौथा गुरु आहे बरं का. जगात असा एकही माणूस नाही ज्याला कोणत्याही मार्गदर्शनाची कधीच गरज पडली नाही. मित्रांनो, जर जिजाऊ नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज घडलेच नसते, स्वराज्याचा मूलमंत्र पुढे आलाच नसता. जिजाऊंनी तलवारीचे धडे दिले नाहीत, त्यांनी स्वराज्याचे स्वप्न सुद्धा छत्रपती शिवरायांना दिलं, धैर्य दिलं. धर्मनिरपेक्षतेची शिकवण सुद्धा जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना दिली. न्याय शिकवला,
शिवरायांच्या महानतेमाग त्यांची आई खऱ्या अर्थानं मित्रांनो त्यांची प्रथम गुरु आहे. मित्रांनो, महात्मा फुले यांनी समाजाला विचार दिला. सावित्रीबाई फुले यांनी ज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी शिक्षणाचा दिवा पेटवला. मित्रांनो, त्यांनी समाजाला शिकवलं ज्ञानाशिवाय स्वातंत्र्य नाही. एवढा मोठा विचार आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी दिलेला आहे. आज प्रत्येक शिक्षकामध्ये सावित्रीबाईंची प्रेरणा जिवंत आहे. मित्रांनो, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, काय म्हणाले? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मित्रांनो, या 3 शब्दांमध्ये संपूर्ण आयुष्य दडलेले आहे. बाबासाहेबांनी ज्ञानाला देव मानलं. त्यांनी पुस्तकांमध्ये आपला मित्र शोधला, पुस्तकालाच त्यांनी आपलं मित्र मानलं आणि शिक्षकांना जीवनाचा आधार मानलं. दादाओ, आज आपण त्यांना स्मरतो कारण त्यांनी संपूर्ण समाजाला ज्ञानाची नवी दिशा दिलेली आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यास म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा तेथेची देव जाणावा. दादाओ, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून अध्यात्म सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलं. संत कबीर म्हणतात, गुरु गोविंद खडे, गुरु गोविंद दाऊ खडे, काके लागू पाय, बलिहारी गुरु आपल्या गोविंद दियो बताय. गुरुच देवाकडे जाण्याचा मार्ग दाखवतो. मित्रांनो, आजच्या काळातील गुरु इंटरनेटवरती शोधत आहात, मोबाईलमध्ये शोधत आहात. आजच्या काळातील गुरु कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. माहिती एका क्लिकवरती आपल्याला उपलब्ध होते. पण दादा, एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात घेतली पाहिजे, संस्कार डाउनलोड करता येत नाहीत. चारित्र्य गुगलवरती मिळत नाही. मित्रहो, प्रामाणिकपणा कोणतेही ॲप शिकवत नाही. हे जे काही शिकवतो त्याला गुरु असं म्हणतात. म्हणून गुरु हा सर्वश्रेष्ठ आहे. गुरु दक्षिणा म्हणजे महागडी भेट वस्तू नाही. गुरु दक्षिणा म्हणजे खोट न बोलणे, प्रामाणिक राहणे, आई वडिलांचा सन्मान कायमस्वरूपी करणे. मित्रहो, देशावर प्रेम करणे, समाजासाठी जगणे यापेक्षा मोठी गुरुदक्षिणा कोणतीही असू शकत नाही. मित्रांनो, आज तुमचे शिक्षक निवृत्त जरूर झाले असतील. मित्रहो, काही गुरु या जगात सुद्धा नसतील, पण त्यांची शिकवण आजही तुमच्या काळजामध्ये जिवंत असली पाहिजे. मित्रहो, एक गोष्ट आज जरूर करा. घरी गेल्यावर तुमच्या पहिल्या शिक्षकाला आठवा. आईचा हात हातात घ्या. वडिलांच्या चरणाला नतमस्तक व्हा, चरणाला स्पर्श करा. तुमच्या शाळेतील एखाद्या शिक्षकाला आवर्जून फोन करा. मित्रांनो, फक्त एवढंच म्हणा, सर, मॅडम, तुमच्यामुळं माझे आयुष्य घडले. तुमचे मनपूर्वक आभार. तुमच्यामुळं माझ्या निरर्थक जगण्याला आज अर्थ आलेला आहे. मित्रांनो, विश्वास ठेवा, तो क्षण तुमच्यासाठीही अमूल्य असेल आणि त्यांच्यासाठी सुद्धा अमूल्य असेल. आज आपण सर्वजण एक संकल्प करूया. ज्ञान देऊ पण अहंकार नको. मित्रांनो, यश मिळवू पण माणुसकी सोडू नका, माणुसकी गमावू नका. मोठे जरूर व्हा पण आपल्या गुरूंना कधीही विसरू नका. सर्व गुरुजनांना विनम्र असं अभिवादन करतो आणि आपणा सर्वांनाच गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान, जय भारत. मित्रांनो.